मी मगाशी म्हणालो की याच्या पुढे बॉम्बस्फोटाने देश संपवला जाणार नाहीये। याच्या पुढे आपल्याला हाफू गांजा दिला जाणार, धर्मनिरपेक्षतेचा, राजकीय पक्षांच्या लढाया, या निष्ठ्याची छत्रपती शिवप्रभूंनी त्या काळच्या कुठच्या सरदाराची शपथ घेतली नव्हती। रोहिडेश्वरावर जाऊन शिवलिंगावर आपल्या रक्ताचा अभिषेक केलाय। आत्मलिंगाला शिवलिंगाशी जोडून धर्माची राज्य निर्माण करतो, धर्मराष्ट्र निर्माण करतो, अशा संकल्प शिवप्रभूंनी घेतलाय। आणि त्या सगळ्या छत्रपतींच्या संकल्पाला आपण बांधील आहोत। शिवसेनेला, भाजपला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला नाही, आपण सनातन वैदिक हिंदू धर्माला, माऊलींच्या, तुकोबांच्या वैदिक धर्माला आपण बांधील आहोत। आपण वारकरी संप्रदायाला बांधील आहोत। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। धर्माच्या नावाने जर पाखंड होणार असेल तर त्याचं आम्ही खंडन करू, धर्माचंच पालन करू। आणि आज आपल्याला राज्य सरकार म्हणून म्हणजे थोडा वेळ मी एकनाथराव शिंदेंवर सुद्धा बोलणार आहे। का बोलणार आहे? कारण अफजल खानाच्या थडग्याच्या भोवती जे त्याचं उदात्तीकरण करण्यात आलं होतं, 12 AC वातानुकूलित खोल्या ज्यांनी बांधल्या होत्या आणि रोज त्या मुल्ला मौलवींच्या अंगात अफजल खान यायचा, या अल्लाह, शिवाजीने दगा केला। आणि मुंबईतले देशद्रोही मुसलमान तिथे चादर पाठवायचे आणि एसटी महामंडळ त्याला मोफत मुंबई ते सातारा प्रतापगड पर्यंत मोफत ती चादर नेऊन द्यायचं आणि रोज त्या भडव्याला तिथे चादर घातली जायची। आणि छत्रपती शिवप्रभूंच्या शिवभूमीत रोज अफजल खानाचं उदात्तीकरण करून छत्रपतींचा अपमान केला जायचा। पण हा नाथपंथीय आनंद दिघेंचा, नाथपंथीय देव देश धर्म मानणारा खरोखर एकनाथराव शिंदे, नाथ नाव आहे त्यांच्या मागे। नाथ संप्रदायामध्ये एक सुभाषित आहे, नाथ पंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हात में माला तो दूजे हात में भाला है। छत्रपती शिवप्रभू हे जगदंबेचे उपासक आहेत, तुळजा भवानीचे उपासक आहेत। तुळजा भवानीचं पायाचं तीर्थ घेऊन कोधळा काढायला गेलेले आहेत। नाथ संप्रदायी उच्च कोटीतला योगी आहे, तपस्वी आहे, योगी योद्धा आहे। आणि मग ह्या एकनाथरावांनी काय केलं की अफजल खानाचं इतक्या वर्षांचं हायकोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने ते उदात्तीकरण पाडा तोडा सांगितलं होतं, तरी राज्यकर्ते तोडत नव्हते। एकनाथराव शिंदेनी आल्या पहिलं काय केलं असेल तर अफजल खानाचं थडगं नागडं तसंच्या तसं ठेवलं, कारण थडगं आपल्याला पाहिजे। आणि 12 जो ते खोल्या होत्या AC, झुंबर लावले होते, RCC बांधकाम करून जवळजवळ 25-30 गुंठ्यामध्ये राजवाडा तयार करण्यात आला होता अफजल खानाचा। ज्या अफजल खानाला, या देशद्रोही धर्मद्रोही अफजल खानाला छत्रपती शिवप्रभूंनी या मातीत गाडला, त्याचं थडगं इथे ठेवणं गरजेचं आहे, तो पुरावा आहे। पण त्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे छत्रपतींचा अपमान आहे। तो अपमानाचा प्रतिशोध कुणी घेतला असेल तर ते उदात्तीकरण पाडलं। रात्री 2:30 वाजता काम सुरू केलं, सकाळी 7-8 वाजता तर जमीन मोकळी नागडी, सगळे मुल्ला मौलवी ढुंगणाला पाय लावून, कुणाच्या अंगात अफजल खान आलाच नाही, कारण प्रत्येकाला माहित होता आताचा अफजल खान आला तर JCBच्या खाली गेल्याशिवाय राहणार नाही। मग असा एकनाथराव शिंदेसारखा कर्तृत्ववान पराक्रमी मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे। त्याचं हिंदुत्ववादी म्हणून आपण समर्थन केलं तर ते हिंदुत्ववादी राहतील, नाहीतर राजकीय दृष्ट्या ते संकटात आले तर नाईलाजाने त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागेल। मग ह्या आपल्या राजकीय नेत्यांना आपली भूमिका हिंदुत्ववादी करून घ्यायची असेल तर आपल्या समाजाला, पूर्वी एक म्हण होती, यथा राजा तथा प्रजा, पण आता लोकशाही आल्यापासून ही म्हण उलटी झाली आहे, यथा प्रजा तथा राजा। तुम्ही